जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कुपवाडमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी जन आक्रोश धरणे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशभर तिरंगा अभिमानानं फडकत असताना सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका मुख्यालयासमोर मात्र संविधानाच्या शिल्पकारांच्या पुतळ्यासाठी जन आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले. कुपवाडमधील सीस नंबर 774 या भूखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि तिरंगा ध्वजस्तंभ उभारण्याच्या मागणीवरून हे आंदोलन करण्यात आलं. कुपवाड शहरातील महावीर व्यायाम मंडळाजवळील सीस नंबर 774 या खुल्या भूखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि तिरंगा ध्वजस्तंभ उभारावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने 1 एप्रिल 2026 रोजी याबाबत मागणी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र याच भूखंडासंदर्भात महानगरपालिकेच्या विविध निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. महासभा ठराव, त्यानंतरचा पत्रव्यवहार आणि सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावावरून पारदर्शकता स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. एकाच भूखंडासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे निर्णय कसे झाले? मूळ ठरावात नसलेला विषय नंतरच्या पत्रव्यवहारातून कसा पुढे आला? निधीची प्रक्रिया कोणत्या आधारावर करण्यात आली? या सर्व प्रश्नांची कागदपत्रांसह माहिती जनतेसमोर जाहीर करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आंदोलनकर्त्यांची मागणी, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निपक्ष चौकशी करावी. संबंधित ठराव, पत्रव्यवहार, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरी, अंदाजपत्रके आणि निधी प्रक्रियेची तपासणी करावी. तसेच संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी यावेळी एक सवाल उपस्थित केला. देश स्वतंत्र झाला, मग कुपवाडमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी आंदोलन का करावे लागत आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा केवळ पुतळा नसून संविधानिक अस्मितेचा आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाच्या मूल्यांचा प्रश्न असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय. सीस नंबर 774 संदर्भातील संपूर्ण प्रकरणाची एसआयटी अथवा सक्षम स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी आणि गैरप्रकार अथवा नियमभंग आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणातील महानगरपालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे हेही महत्वाचे ठरणार आहे. कुपवाडमधील या पुतळ्याच्या मागणीचा आणि भूखंडासंदर्भातील वादाचा पुढील निर्णय काय होतो याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलं आहे. आज सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या समोर वंचित बहुजन आघाडी, माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करत आहे. या आंदोलनाचं कारण असं आहे की कुपवाड शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी गेली अनेक वर्षापासूनची मागणी आहे. त्यानंतर मध्यंतरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कुपवाड शहरामध्ये पूर्णाकृती पुतळा होण्यासाठी समाज बांधव असतील, बाबासाहेबांच्यावरती प्रेम करणारे असतील, सर्वच मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी होत होती. त्याच्यानंतर काही लोकप्रतिनिधींनी खोडसाळपणा म्हणून त्या ठिकाणी शरद पाटील साहेबांचा पुतळा उद्यान व्हावं म्हणून त्या ठिकाणी ठराव करून घेतला. परंतु पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी मागणी असताना देखील बाबासाहेबांचा पुतळा होतोय म्हटल्यानंतर त्यांच्यामधला जातीवाद किंवा त्यांच्या मनामध्ये जी बाबासाहेबांच्या बद्दल असणारे किती कटुता ही बाहेर आलेली दिसते. म्हणून त्यांनी बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी होऊ नये म्हणून या ठिकाणी दुसरा ठराव करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. परंतु आम्ही त्यांना ठणकावून सांगतो. त्याचबरोबर या ठिकाणी या महापालिका आयुक्त मॅडम असतील, महापौर साहेब असतील आणि सर्वच जे लोकप्रतिनिधी यांना आमचं सांगणं आहे की त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाच पुतळा झाला पाहिजे. त्याला जर कोणी विरोध करत असेल तर पूर्ण आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. जर बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध होत असेल तर या ठिकाणी कोणीही बसणार नाही, तर रस्त्यावरती उतरून जशास तसं उत्तर दिलं जाईल. यासाठी जे वंचित बहुजन आघाडीने जो पावित्र्य घेतलेला आहे
ते आंदोलन करत आहेत त्याला जय भीम क्रांती सेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि जर वेळ पडल्यास रस्त्यावरची लढाई असू दे आणि इतर कोणतीही लढाई असू दे, आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्या सोबत आहे.